नमस्कार मित्रांनो, मी दीपक सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो विद्यानिकेतन अकॅडमी मध्ये। मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमी तर्फे MPSC ई इनसाइट्स हा ऑनलाइन पोर्टल चालू केलेला आहे। या ऑनलाइन पोर्टल थ्रू मी तुम्हाला शिकवत आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता। ऑलरेडी आपली ही सीरीज चालू करून आपले ऑलरेडी 5 ते 6 सेशन झालेत। आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचं सेशन ज्याचं नाव आहे क्लॉक। रीजनिंग मध्ये बऱ्याच वेळा याच्यावर आपल्याला खूप सारे प्रश्न येतात। बेसिकली सीसॅट मध्ये आणि आपल्या ग्रुप बी च्या प्रिलिम मध्ये याच्यावर आपल्याला प्रश्न येतात। एक सगळ्यात सोपा टॉपिक आहे हा, पण आपण पाहूया आता याच्याशी आपल्याला कसं डील करायचं। ठीक आहे मित्रांनो, जसं मी म्हणत होतो आपण पाहणार आहे प्रॉब्लेम्स ऑन क्लॉक किंवा घड्याळाचे गणित। जेव्हा आपण घड्याळाची गोष्ट करतो, घड्याळासोबत आपल्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा। जर आपण आता हे घड्याळ पाहत असाल तर या घड्याळामध्ये तुमचा जो मोठा काटा असतो त्याला म्हणतो आपण मिनिट काटा, आणि जो छोटा काटा असतो ज्याला काय म्हणतो मित्रांनो आपण तास काटा। ठीक आहे का? राईट। तर इथं होतं काय मित्रांनो, जेव्हा आपण याच्याशी डील करतो आपल्याला काही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे। कोणकोणत्या कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे तर इथे लिहिलंय पहा, मिनिट काटा। मिनिट काट्याबद्दल होतंय काय मित्रांनो, 1 तास म्हणजे किती मिनिटं होतात? 60 मिनिटं। आणि एका तासामध्ये मिनिट काटा किती मिनिटं असतात मित्रांनो? टोटल 60 मिनिटं, जसं आता आपण पाहिलं। आणि हा मिनिट काटा एका तासात किती फिरतो तुम्ही जर पाहिलं तर हा समजा 12 ला चालू झाला तर पूर्ण 12 ला फिरतो, म्हणजे हा टोटल 360 डिग्रीचा कोन कंप्लीट करतो। कितीचा कोन? 360 डिग्रीचा। याचा अर्थ 1 मिनिट जर आपण घेतला तर 1 मिनिटात तो किती फिरतो मित्रांनो? 6 डिग्री। मिनिट काटा 1 मिनिटात फिरतो 6 डिग्री। आता मी येतो तास काट्यावर। तास काट्यावर होतं काय, माझा मिनिट काटा 12 ते 1 जाणार आहे। किती ते किती जाणार आहे तास काट्यामध्ये? म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंत तो तास काटा आपला 12 ते 1च जाणार आहे। म्हणजे किती फिरतो हा जर पाहिलं तर आपण 12 ते 1 असतात तुमचे 5 घरं, आणि आत्ताच आपण पाहिलं एका घराचा अर्थ, एका मिनिटाचा अर्थ होतो 6 डिग्री। तर एका तासात तास काटा किती फिरणार आहे? 30 डिग्री। हा कन्सेप्ट नीट करून घ्या। एका तासात तास काटा फिरणार आहे 30 डिग्री, आणि एका तासात तुमचा मिनिट काटा फिरणार आहे 360 डिग्री। तर एका मिनिटात हा काटा किती जाईल आपला? 6 डिग्री, आणि एका तासात हा जाणार आहे 30 डिग्री। हा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या। ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आपण। काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला जेव्हा आपण क्लॉकशी डील करतो तेव्हा माहीत पाहिजे, म्हणजे घड्याळाशी डील करतो ते कन्सेप्ट काय आहे पहा। सगळ्यात पहिल्यांदा मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 180 डिग्री कोन किती वेळा बनवतात? आता आपण म्हणाल सर्वजण की एका तासात ते एकदा भेटतात, तर पूर्ण दिवसात ते 24 वेळा कोण बनवतील, पण असं होत नाही। हे 24 तासात फक्त 22च वेळा ते काय करतात? कोण बनवतात। आता हे असं का होतं? 22 वेळाच का करतात, 24 वेळा का नाही करत? तर बेसिकली 6 वाजता त्यांच्यात 180 डिग्रीचा कोन असतो, पण 6 ते 7 वाजेपर्यंत ते एकमेकांसोबत 180 डिग्रीचा कोन करत नाही। तो कोन होतो 7 वाजेच्या पुढं। त्यामुळे होतं काय, एकूण तास जरी आपले 24 तास असले तर तो तुमच्या 12, मी आता 12 तासाचं होतोय, घड्याळाच्या 12 मध्ये 6 ते 7 या दरम्यान तो कोन बनवणार नाही। म्हणजे 12 तासात किती वेळा कोन बनवणार? 11 वेळा। त्याच पद्धतीने दुपारचा पण तुमचा 12 ते 12चा स्पॅन जर घेतला त्याच्यामध्ये पण 11 वेळा कोण बनवल। तर अशा पद्धतीने हा किती वेळा कोण बनवल? 180 चा 11 अधिक 11 बरोबर 22। तर हा कन्सेप्ट ध्यानात घ्या। 180 डिग्रीचा कोण आपला किती वेळा बनणार आहे मित्रांनो? 22 वेळा, ना की 24 वेळा। ठीक आहे, चला अजून पाहूया पुढं। मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 0 डिग्रीचा कोन किती वेळा बनवतात? याचं पण उत्तर तेच आहे, याचं पण उत्तर ते 22 वेळा बनवतात। राईट। एक्झॅक्टली 12 वाजता त्यांच्या 0चा कोन असतो, पण 12 ते 1 च्या दरम्यान ते कोन बनवत नाही। त्यामुळेच इथं तुमच्या पहिल्या 12 तासाच्या स्लॉटमध्ये 11 वेळा बनवतील, आणि दिवसाच्या दुसऱ्या 12 तासाच्या स्लॉटमध्ये 11 वेळा, असं मिळून टोटल 22 वेळा ते 0 डिग्रीचा कोन बनवतात। ठीक आहे, चला पुढे जाऊया आता आपण। आता मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 90 डिग्रीचा कोन कधी बनवतील? तर 90 डिग्रीचा कोन किती वेळा बनवतात ते? 24 तासात 44 वेळा। आता एका तासात दोनदा 90 डिग्रीचा कोन येतो, तसं पाहिलं तर 24 तासात 48 वेळा व्हायला पाहिजे, पण 2 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत ते दोनदा न जाता फक्त एकदाच 90 डिग्रीचा कोन करता। कारण 3 वाजता तो 90 डिग्रीचा कोन करतो, पण 2 ते 3 मध्ये एकदाच होईल। आणि त्याच पद्धतीने दुसरी वेळ 12 तासामध्ये 8 ते 9 वाजेच्या दरम्यान पण तो एकदाच करणार आहे, कारण 9 वाजता स्वतः तो 90 डिग्री होईल। तर 8 ते 9 मध्ये एकदा आणि 2 ते 3 मध्ये एकदा। त्यामुळे तुमचं 12 तासामध्ये किती वेळा कोण करतील ते? 22 वेळा। सकाळच्या 12 तासात 22 वेळा, दुपारच्या 12 तासात 22 वेळा, असं मिळून
टोटल किती वेळा ते कोण बनवतील, तो 44 वेळा, ना की 48 वेळा. हे 3 कन्सेप्ट खूप खूप महत्वाचे आहेत. 180 डिग्री, 0 डिग्री आणि 90 डिग्री, यावरून आपण कोणतीही व्हॅल्यू खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया, पाहूया पुढे काय काय आपल्याला डील करायचंय, कसं कसं डील करायचंय. ठीक आहे, चला इथं महत्वाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सर्व तुमचे घड्याळावरचे 90% गणित हाच फॉर्म्युला सोडवणार आहे. काय लिहिलं इथं वाचून घ्या. m = 2/11 T1 गुणिले 30 अधिक वजा थीटा. m चा अर्थ होतो मिनिटे, थीटाचा अर्थ होतो मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील कोण, आणि T1 चा अर्थ होतो सुरुवातीचा तास. याचा अर्थ काय, जर मी तुम्हाला म्हटलं 2 ते 3 मध्ये किती वेळा मला 90 डिग्रीचा कोण मिळेल, 2 ते 3 वाजेपर्यंत, 2 ते 3 वाजेपर्यंत किती वेळा मला 90 अंशाचा कोण मिळेल. तर आता इथं पहा, कुठून विचारतो मी, सुरुवातीचा काळ 2 म्हणजे T1 ची व्हॅल्यू झाली 2. ठीक आहे, आणि आपल्याला तो कोण पण दिलाय, तुम्ही थीटाची व्हॅल्यू दिली 90 डिग्री. आता आपल्याला फक्त m ची व्हॅल्यू काढायची आहे. किती वेळा m 2 ते 3 च्या दरम्यान काय होईल, आपला 90 डिग्रीचा कोण दिला. अशा पद्धतीने व्हॅल्यू काढता. तर इथं 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे मिनिट, T1 म्हणजे सुरुवातीचा काळ, सुरुवाती 2 ते 3 मध्ये विचारलंय, आणि नंतर येतो थीटा, थीटा म्हणजे अँगल. तर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही 2 व्हॅल्यू देऊन तिसरी व्हॅल्यू नेहमी विचारली जाऊ शकते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल इथं थीटाची व्हॅल्यू प्लस मायनस आहे, मग करणार कसं, काढायचे कशा व्हॅल्यू. तर चला मी आता 3 केसेस सांगतो. पहिली केस असेल 0 डिग्रीची, नंतर 180 डिग्रीची, आणि तिसरी केस असेल 90 डिग्रीची. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला कसा वापरायचा हे आपण पाहू. एक कन्सर्न आहे, जेव्हा थीटा 0 डिग्री असेल तर याचा काही इम्पॅक्ट होणार नाही. सरळ सरळ फॉर्म्युला येईल m = 2/11 T1 गुणिले 30. तर त्या पद्धतीने तो फॉर्म्युला वापरायचा. चला पाहूया कसा वापरतो. येस, चला चेक करा काय होतंय. थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री असेल तर बस थीटाचा कन्सर्नच निघून जातोय. m ची व्हॅल्यू काय होईल, मिनिट्स बरोबर 2/11 T1 म्हणजे सुरुवातीचा काळ, आधी T1 × 30 आहे या फॉर्म्युलामध्ये, बरोबर आहे का. बस या पद्धतीने हा फॉर्म्युला होईल आपला. पण जर m ची थीटाची व्हॅल्यू 180 डिग्री असेल तर आता इथे T1 खूप मॅटर करतो. T1 हा 6 पेक्षा छोटा असेल तर थीटाला वजाचं साइन येईल. T1 हा 6 पेक्षा मोठा असेल तर थीटाला अधिकचे साइन येईल, आणि T1 हा एक्झॅक्टली 6 असेल तर अधिक आणि वजा दोन्ही पैकी एक कोणतंही साइन घ्या. हे ऑरचं चिन्ह आहे, व्हर्टिकल लाईन म्हणजे ऑरचं चिन्ह, तर कोणतीही साइन चालून जाईल. ओके, तर 180 ला सोपं आहे. 180 ला आपल्याला काय करायचंय, T1 जर 6 असेल तर कोणती व्हॅल्यू घ्या, 6 पेक्षा मोठा असेल तर अधिक घ्या, आणि 6 पेक्षा लहान असेल तर वजा घ्या. थीटा 0 असेल तर कन्सर्न निघून जातो आपल्याला थीटाच्या साइनचा, पण थीटा 180 डिग्री असेल तर या पद्धतीने जायचं. 6 पेक्षा लहान असेल तर वजा, 6 पेक्षा मोठा असेल तर अधिक, आणि 6 असेल तर अधिक किंवा वजा कोणतंही एक घ्या. आता तिसरा पार्ट येतो, थीटा 90 डिग्री असेल. थीटा 90 डिग्री असेल तर आपण आत्ताच पाहिलं 90 डिग्री किती येतात एका तासात, एका तासात ते 2 वेळा येतात. म्हणून अधिक ॲज वेल ॲज वजा दोन्ही साइन थीटासाठी वापरणे आवश्यक आहे. का, कारण एका तासात 90 डिग्री दोनदा येतात. 0 डिग्री एका तासात एकदाच येतो, आणि 180 डिग्री पण एका तासात एकदाच येतो. त्यामुळं हा कन्सर्न खूप खूप महत्वाचा आहे. 90 डिग्री असेल तर थीटाला त्या फॉर्म्युलामध्ये m = 2/11 T1 गुणिले 30 अधिक वजा असे दोन्ही चिन्ह आपल्याला तिथं वापरावे लागणार आहेत. ठीक आहे, तर हा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. खूप सोपं असतं, फक्त आपल्याला बेसिक कन्सेप्ट कळणं गरजेचं असतं. ठीक आहे, चला आता आपण फक्त केसेस पाहणार आहोत. केसेस काय दिले वाचूया इथं. मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 180 डिग्री कोण बनवितात. ओके, कितीचा कोण बनवितात, 180 डिग्री. चला आता आपण व्हॅल्यू काढूया. कधी बनवतील, कोणत्या वेळेस बनवतील. पहा इथं प्रश्न दिलाय काय, 2 ते 3 वाजे दरम्यान कोणत्या वेळी म्हणजे किती मिनिटांनी, थोडक्यात मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 180 डिग्री कोण करतील. मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, m = 2/11 T1 गुणिले 30. ओके, हा फॉर्म्युला आहे. आता इथं आपला महत्वाचा कन्सर्न आहे तो म्हणजे थीटाचा. तर आता आपण फॉर्म्युल्यात पाहिलं होतं, जर T1 ची व्हॅल्यू तुमची, आता T1 काय लिहितं मित्रांनो, T1 ची व्हॅल्यू येणार आहे 2, सुरुवातीचा काळ. T1 ची व्हॅल्यू जरी 6 पेक्षा कमी असेल तर आपल्याला इथं कोणतं साइन वापरायचं आहे, वजाचं साइन. आणि वजा किती डिग्रीचा कोण सांगितला, 180 डिग्रीचा कोण.
व्यवस्थित पाहून घ्या, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. T1 ची व्हॅल्यू 6 पेक्षा कमी असेल तर तिथं वजाचं साइन वापरायचं आहे. ठीक आहे, चला झालंय वजा. आता आपण व्हॅल्यू काढू. काय येईल पहा, m बरोबर मिनिटाची तर व्हॅल्यू काढायची 2/11. T1 किती आहे तुमचा 2, 2 गुणिले 30, 2 गुणिले 30 किती होईल 60. 60 वजा किती होणार आहे 180 डिग्री. 60 वजा 180 केलं तर वजा 120 येत आहे. पण जर ती व्हॅल्यू वजा असेल तर वजा तर आपला मिनिट नसतो, वजाची म्हणजे तो तुमच्या दुसऱ्या अँगलनी मोजतो, तर त्या व्हॅल्यूला 360 मधून वजा करा. म्हणजे किती होईल ती व्हॅल्यू 360 वजा किती होईल व्हॅल्यू 120 डिग्री. 360 वजा 120 जर केलं तर किती येणार आहे तो अँगल आपला 2/11. ही व्हॅल्यू होते 240. तर 240 म्हणजे ही होणार आहे 480. बरोबर आहे का. m बरोबर किती होणार आहे 480/11. आता ही m ची व्हॅल्यू काढू. किती होईल 11 चौक 44. बरोबर आहे का. 11 चौक 44 नंतर उरले किती 40. 11 त्रिक 33. 11 त्रिक 33 उरले 7 म्हणजे 43.7/11 मिनिटे. 43.7/11 मिनिटांनी 2 ते 3 च्या दरम्यान 180चं कोण होईल. तुम्ही ऑन एन ॲव्हरेज पाहू शकता. समजा हे घड्याळ आपलं असं आहे. ठीक आहे, हे 12 घेतो. 12, 1, 2 आणि 3. 3 नंतर 4 आणि 5. इथे येणारे उभा 6 नंतर 7. इथं असणारे 8 आणि 3च्या एक्झॅक्ट अपोजिट 9 नंतर 10, 11 आणि 12. 12 तर झालाय, 10 झाली इथं आणि ही व्हॅल्यू झाली 11. अशा पद्धतीने असणार. आता 2 ते 3 दरम्यान म्हणजे 2 ते 3 म्हणजे इथं कुठंतरी काटा असेल. एक्झॅक्टली हा जर काटा तुमचा हा जर काटा इथं असेल कोणता तास काटा, तर मिनिट काटा 8 आणि 9च्या मध्येच पाहिजे. हे तर क्लिअर आहे. आणि 8 म्हणजे 40 असतं आणि 9 म्हणजे 45 असतं. तर व्हॅल्यू त्याच्यामध्येच यायला पाहिजे आणि ही व्हॅल्यू आली 43.711 मिनिट म्हणजे ही बरोबर व्हॅल्यू आहे. म्हणजे कधी होईल तुमचा अँगल 180 डिग्रीचा 2 वाजून 43.7/11 मिनिटांनी. ओके. आणि एक्झाम मध्ये मिनिटातच विचारेल, सेकंद वगैरे विचारणार नाही. ठीक आहे, सेकंद जरी विचारले 43 मिनिटं पूर्ण 7/11 गुणिले 60 करा, पण ती व्हॅल्यू पण याच्यात जाते त्यामुळे तसं विचारणार नाही. क्लिअर झालं. 2 वाजून 43.7/11 मिनिटे. इथं जर थिटाची साईन पहा, इथं वजा 120 आलं होतं. वजा 120 आलं तर मिनिटं वजेत नसता. बेसिकली होतं काय, आत्ताचा जो कोण आहे तो कोण तुमचा कितीचा आहे मित्रांनो, तो कोण पहा होतंय काय, एक कोण इकडून पण येतो आणि एक कोण इकडून येतो. वजाचं साईन आलं म्हणजे हे साईन असं घेतलं, पण आपल्याला हे साईन पाहिजे त्यामुळे आपण तसं घेतलं. ठीक आहे का. क्लिअर आहे. दोन्ही साईडनी अँगल मोजता, पण आपण अँगल जनरली क्लॉकवाईज मोजतो 2 पासून तुमचा 8 पर्यंतचा. ठीक आहे. आणि तो 2 पासून ते 8 पर्यंतचा अँगल किती आहे 240 डिग्री. राईट. वजा 120 आलं म्हणजे त्यांनी उलटा अँगल दिला. कुणाचा, तास काटा आणि मिनिट काटाचा उलटा अँगल दिला, अँटी क्लॉकवाईज अँगल दिला. आपण क्लॉकवाईज अँगल मेजर करतो. ठीक आहे. त्यामुळे वजा आलं तर 360 मधून ती व्हॅल्यू हे करा, म्हणजे तुम्हाला 2 पासून ते तुमचं 43 मिनिटं 7.11 मिनिटाचा का अँगल येईल 240 डिग्री. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. काय दिलंय व्यवस्थित वाचा. मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 180 डिग्री कोण बनवत आहे. ठीक आहे. चला आता आपण पाहू 5 ते 6 वाजे दरम्यान कोणत्या वेळी मिनिट काटा व तास काटा हे 180 डिग्री कोण करतील. क्लिअर आहे. 5 ते 6 म्हणजे T1 ची व्हॅल्यू किती झाली 5. T1 5 असेल तर आपल्याला साईन वजा घ्यायचे म्हणजे काय होईल पहा, m बरोबर काय तर 2/11. इथं ब्रॅकेट T1 किती आला 5 गुणिले 30. ओके. वजा बरोबर आहे का. वजा किती, थिटाची व्हॅल्यू 180 आहे. थिटाची व्हॅल्यू किती आली आपली 180 म्हणजे काय येईल कॅल्क्युलेशन करून पहा. m बरोबर 2/11. परत तेच ही व्हॅल्यू किती झाली आपली 180 झाली आपली. बरोबर आहे का. ही व्हॅल्यू झाली ही व्हॅल्यू 150 झाली. 150 वजा 180 केलं तर ती वजा 30 येईल. पण मिनिट वजात नसता, वजा असल्यावर काय करायला सांगितलं होतं आपण 360 मधून ते वजा करा. 360 वजा 30. ओके. हे वजा 30 आपण 360 मधून वजा केले. ही व्हॅल्यू होते 330. m बरोबर किती होतील 2/11 गुणिले 330. आता हे 330 काढलं तरी किती 11 1 11 11 30 होईल. आणि m ची व्हॅल्यू होईल 60 मिनिटे. m ची व्हॅल्यू किती होईल मित्रांनो 60 मिनिटे. म्हणजे पहा 60 मिनिटे म्हणजे किती 5. T1 5 वाजून 60 मिनिटे. मला सांगाल याला काय म्हणतो आपण 60 मिनिटे असं तर काही नसतं ना. 5 वाजून 60 मिनिटे म्हणजे कितीचा टाइम झाला हा झाला 6चा टाइम. 6 वाजता
किती जाणी 6 वाजता आपल्याला माहिती आहे 6 वाजता वर 12 असतो खाली 6 असतो एक्झॅक्टली 180 डिग्रीचा कोन असतो त्यांच्यात कोणत्याही साईडनी मोजा क्लॉकवाईज जा किंवा अँटी क्लॉकवाईज जा बरोबर आहे का म्हणजे होतंय काय 5 ते 6 च्या दरम्यान 180 कोन बनत नाही तो कधी बनतो तो बनतो 6 वाजता म्हणून आपण तुम्हाला आठवतंय का 180 डिग्रीचा कोन 12 तासात किती वेळा बनतो 11 वेळा बनतो आणि 24 तासात किती वेळा बनतो तो 24 तासात तो बनणार आहे तुमचा किती वेळा बनणार 12 तासात 11 वेळा तो 24 तासात 22 वेळा बनणार आहे कारण 5 ते 6 च्या दरम्यान तो फक्त 6 ला बनतो म्हणजे 5 ते 6 च्या दरम्यान बनणार नाही ठीक आहे का ओके क्लिअर झालं चला पुढचा प्रश्न पाहूया येस हा आता 5 ते 6 दरम्यान 6 ला बनतो नीट समजून घ्या 5 ते 6 च्या दरम्यान 6 वाजता 180 बनवतो पण आता होणार काय आहे पहा 6 ते 7 मध्ये ना तो कोणच बनवणार नाही का नाही बनवणार कसा नाही बनवणार ध्यानात घ्या 6 ते 7 वाजे दरम्यान कोणत्या वेळी मिनिट काटा व तास काटा 180 चा कोन करेल फॉर्म्युला पहा सुरुवात कुठून करायची T1 ची व्हॅल्यू झाली 6 ठीक आहे तर m ची व्हॅल्यू काय असते m बरोबर काय येणार आहे मित्रांनो 2/11 ओके इंटू T1 ची व्हॅल्यू आहे 6 गुणिले 30 व्हॅल्यू किती झाली 6 गुणिले 30 क्लिअर आहे का आणि आता त्यांनी काय सांगितलं तुम्ही अधिक घ्या किंवा वजा घ्या कोणताही साइन घ्या काही फरक पडणार नाही आपल्याला बरोबर आहे का तर आपण साइन जर घेतलं समजा वजा ओके वजाचं साइन घेतलं तर काय होईल इथं किती येतो 180 क्लिअर आहे का वजाचं साइन घेतलं तर 180 येतो 180 वजा 180 शून्य होऊन जाईल म्हणजे m ची व्हॅल्यू किती होईल 0 मिनिटं m बरोबर 0 मिनिटं आणि m ची व्हॅल्यू 0 मिनिटं म्हणजे किती वाजता होईल तो कोण करल एक्झॅक्टली 6 वाजता एक्झॅक्टली किती वाजता कोण करल तो 6 वाजता पहा 5 ते 6 मध्ये पण 6 वाजता केला तर तो 6 ते 7 मध्ये काउंट होणार नाही कारण आपण त्याला 5 ते 6 मध्ये केलं ना 5 ते 6 मध्ये किती वेळा त्यांनी 180 डिग्रीचा कोन केला एकदा 6 वाजता पण 6 ते 7 मध्ये तो होणार नाही कारण 6 वाजता ऑलरेडी 5 ते 6 ट्रीट केलंय म्हणून 6 ते 7 मध्ये तो 0 वेळा कोन करतो आणि त्याचमुळे 12 तासाच्या कालावधीत 11 वेळा तुमचा 180 चा कोन होतो आणि 24 तासाच्या याच्यात 11 अधिक 11 बरोबर 22 वेळा कारण 6 ते 7 वाजता किती वेळा होईल तो 6 वाजता होऊन जाईल पण 6 वाजता ही व्हॅल्यू ऑलरेडी आपण याच्या मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलंय आपण ती घेतलेली आहे 5 ते 6 च्या दरम्यान म्हणजे 6 ते 7 च्या दरम्यान 0 वेळा तो 180 डिग्रीचा कोन बनवेल ही व्हॅल्यू व्यवस्थित ध्यानात घ्या म्हणूनच 12 तासाच्या याच्यात तो 11 वेळा फक्त तो कोन बनवतो ना की तुमचा 12 वेळा ओके चला आता दुसऱ्या व्हॅल्यूला जाऊ मित्रांनो दुसरी केस चेक करू काय दुसरी केस पहा मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 0 डिग्रीचा कोन कधी बनवतील 0 डिग्रीचा कोन बनवायचा असेल तर फॉर्म्युला डायरेक्ट होतो m बरोबर 2/11 T1 इंटू 30 ठीक आहे चला पाहूया कधी होईल 0 डिग्रीचा काय दिलंय 6 ते 7 वाजे दरम्यान कोणत्या वेळी म्हणजे T1 ची व्हॅल्यू झाली 6 T1 ची व्हॅल्यू जर 6 झाली तर फॉर्म्युला काय बनल m बरोबर 2/11 T1 ची व्हॅल्यू झाली 6 गुणिले 30 6 गुणिले 30 म्हणजे 180 आणि 180 गुणिले 2 म्हणजे 360 360/11 360/11 केलं तर किती मित्रांनो हे पहा 11 त्रिक 33 11 त्रिक 33 आणि परत उरतील 30 11 दुने 22 8 उरले तुमचे म्हणजे 32.8/11 बरोबर आहे का 32.8/11 कसं काढलं नीट ध्यानात घ्या 11 त्रिक 33 झाले उरले 30 11 दुने 22 उरले 8 आता 11 ने 8 ला भागत नाही जाणार म्हणून ते 8/11 लिहिलं तुम्ही जर काढलं 32 गुणिले 11 अधिक 8 केलं ना ही व्हॅल्यू 360 येणार आहे ही व्हॅल्यू येणार किती आपली 360 चला म्हणजे किती मिनिटांनी होईल तर 32 6 वाजून 32.8/11 मिनिटे एवढ्या कालावधीनंतर तुमचा 0 डिग्रीचा कोन येईल आणि आपल्याला माहिती आहे 6 ते 7 दरम्यान तोच हे असेल तुमचा बरोबर आहे का कारण 6 ते 7 दरम्यान म्हणजे मिनिटं किती होणार आहे 30 ते 35 मिनिटाच्या दरम्यानच तो 0 डिग्रीचा अँगल करेल कारण तास काटा हा तुमच्या 6 ते 7 च्या मध्येच फिरणार आहे म्हणून ही व्हॅल्यू बरोबर आहे क्लिअर आहे का ठीक आहे चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 0 डिग्रीचा कोन बनवित आहे कितीच्या दरम्यान विचारले 12 ते 1 च्या दरम्यान मित्रांनो पहा आपल्या सर्वांना माहित आहे 12 ते 1 च्या दरम्यान म्हणजे 12 ला तर 0 डिग्रीचाच कोन असतो दोघांमध्ये तर कसा 0 डिग्री असतो चेक करूया 12 ते 1 म्हणजे T1 ची व्हॅल्यू झाली 12
मी आता यम घेतो. यम बरोबर काय येणार आहे मित्रांनो, 2/11 T1 गुणिले 30. ओके, तर T1 ची व्हॅल्यू 12 झाली. ही व्हॅल्यू काय होईल पहा, 2/11 गुणिले 12 गुणिले 30. 12 त्रिक होतील 360, बरोबर आहे का. 12 गुणिले 30 म्हणजे किती होणार आहे, 360. 360 दुने 720. 720/11 काय येईल पहा मित्रांनो, हे 720/11 केलं तर 11 सक 66 होईल. 66 झाले, उरले परत 60. 11 5 55, बरोबर आहे. 11 5 55 म्हणजे किती, 5/11 मिनिटे. 5/11 मिनिटे. ही व्हॅल्यू कुठे गेली मित्रांनो, 12 वाजून, पहा ही व्हॅल्यू काय येते, 12 वाजून 65 मिनिटे. 65 म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो, म्हणजे 12 नाही म्हणता यायचं मला, 1 वाजून 5.5/11 मिनिटे. यावेळी माझा कोन होणार आहे 0 डिग्रीचा. म्हणजे पहा 12 डिग्रीला तो झालताच होतं 0, पण पुढं कधी झाला तो डायरेक्ट 12 ते 1 च्या मध्ये कधीच झाला नाही, डायरेक्ट तो 1 वाजून 5 मिनिटं आणि 5/11 मिनिटांनीच झाला तो. म्हणून आपण परत ते म्हणतो 0 डिग्री पण किती वेळा होतं, 12 तासाच्या घड्याळात 11 वेळा. कारण 12 ते 1 च्या दरम्यान तो 0 डिग्री कधीच होणार नाही. आणि मग तुम्ही म्हणाल 12 ला तर झाला, 12 ची व्हॅल्यू कुणा ट्रीट होते, 11 ते 12 च्या दरम्यान जाते. ते 11 ते 12 च्या दरम्यान तो एकदा 0 डिग्री करेल, किती वाजता, 12 वाजता. आणि 12 ते 1 मध्ये तो होत नाही, तो डायरेक्ट 1 ते 2 च्या दरम्यान 1 वाजून 5.5/11 मिनिटांनी होणार आहे. म्हणून 0 डिग्री हा आपला 12 तासाच्या टाइम स्पॅन मध्ये 11 वेळा होतो, आणि दुपारच्या परत 12च्या याच्यात 11 वेळा होईल, असं मिळून तो 22 वेळा होतो. हा क्वेश्चन नीट किंवा हा पॅटर्न नीट समजून घ्या. हा पॅटर्न एकदा समजला, काही अवघड नाहीये. ओके, क्लिअर झालं. चला पुढे जाऊया. आता आपण काय दिले वाचा, मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 0 डिग्री अँगल किती वेळा बनवतील. किती वाजेच्या दरम्यान, 2 ते 3 च्या दरम्यान. T1 ची व्हॅल्यू आली आहे 2. पाहूया आता एक किती वेळा बनवतील, पाहूया 0 डिग्रीचा अँगल. फॉर्म्युला आहे m बरोबर 2/11. 0 डिग्री आल्यामुळे आपल्याला फक्त T1 गुणिले किती करायचं मित्रांनो, T1 गुणिले 30 करायचंय, बरोबर आहे का. काही व्हॅल्यू पहा, m बरोबर 2/11. T1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 गुणिले 30. 2 गुणिले 30 म्हणजे 60. 60 दुने 120 झालं. 120/11 किती लिही व्हॅल्यू पहा मित्रांनो, 11 1 11, 11.10 उरतात ना, 10/11 मिनिटांनी. किती मिनिटांनी, 2 वाजून किती मिनिटांनी, हे पहा, यस 0 यायला पाहिजे इथं ना, यस 0 यायला पाहिजे, सॉरी. 2 वाजून 10. आता हे लिहितो, नीट लिहितो म्हणजे समजून जाईल आपल्याला. काय होईल पहा, 11 1 11, नंतर उरले 10, तो भागाकार 0चा जाईल. उरतील किती तुमचे 10 आणि खाली 11. 11 10 110, 10 120/11, बरोबर आहे. म्हणजे किती मिनिटांनी, 2 वाजून 10.10/11 मिनिटांनी. या कालावधीनंतर तुमचा कोन किती होणार आहे, 0 डिग्रीचा, बरोबर आहे का. ठीक आहे, चला या पद्धतीने हे होतं. आता जाऊया 90 डिग्रीवर. सगळ्यात महत्वाचा पॅटर्न तो म्हणजे 90 डिग्रीचा पॅटर्न. ठीक आहे, चला कधी होईल 90 डिग्री, कशा पद्धतीने होईल, व्यवस्थित कॅल्क्युलेट करू. हा खूप सोपा पॅटर्न आहे, पण आपल्याला त्याला व्यवस्थित पद्धतीने न्यावं लागेल. ठीक आहे, 90 डिग्री जेव्हा कोण असेल, एका तासात 90 डिग्री दोनदा होतात. किती वेळा होतात, एका तासात 90 डिग्री अँगल दोनदा बनतात. हे नीट व्यवस्थित ध्यानात घ्या. क्लिअर आहे का. आणि हे दोनदा बनत असल्यामुळे आपल्याला इथं प्लस आणि मायनस दोन्ही साईन घ्यावे लागतील. ओके, चला एक प्रश्न पाहूया, काय दिले वाचूया. 5 ते 6 वाजे दरम्यान कोणत्या वेळी मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 90 डिग्री कोन करेल. मित्रांनो T1 ची व्हॅल्यू किती दिली आहे, 5. फॉर्म्युला काय आपला, m बरोबर 2/11. नंतर इथं काय होतं, T1 गुणिले 30 अधिक वजा किती येणार आहे, थीटा. आता थीटा तर 90 डिग्री आहे, त्यामुळे तिथं डायरेक्ट 90 लिहिलं तरी चालेल. पाहूया काय येईल m ची व्हॅल्यू. आता याच्या दोन व्हॅल्यू घेतो, एकदा थीटा प्लस असताना एकदा मायनस असताना. 2/11 काय लिहितं, 5 गुणिले 30 वजा 90 ही व्हॅल्यू एक घेतली. आणि दुसरी m ची व्हॅल्यू काय होईल पहा, 2/11 5 गुणिले 30 अधिक 90 झाल्या या दोन व्हॅल्यू. कॅल्क्युलेट करू आता. काय येईल, पहिल्यांदा पूर्ण करू. 2/11 30 पंचे होतात किती, 150. 150 वजा 90 होतील किती, 60.
60 गुणिले 60 म्हणजे 120 भागिले 60, जे आत्ताच आपण 120 भागिले 11 मागच्याच एक्झाम्पल मध्ये काढलं होतं. ही व्हॅल्यू किती होती मित्रांनो? 10.10 भागिले 11 मिनिटं. म्हणजे किती वेळाने तो 90 डिग्रीचा कोण कळेल? 5 नंतर तो कोण होईल? 5 वाजून, पहिला कोण तुमचा कधी होईल? 5 वाजून 10 मिनिटं, 10.10 भागिले 11 मिनिटांनी. हा पहिला जो आहे हा 90 डिग्रीचा अँगल होणार आहे. ठीक आहे, तुम्ही चेक पण करू शकता. 5 एक रफ घेतो मी, रफ ही 12 आहे, 5 म्हणजे इथं असणार आहे. 90 डिग्रीचा कोण 5 चा इथं तयार होईल असा 5 वाजून, म्हणजे एकदम मिनिट तास काटा इथं हा. तर ही व्हॅल्यू किती दरम्यान असणार आहे? 10च्या दरम्यान पाहिजे, बरोबर आहे का? 10च्या पुढं 10 वाजून एवढ्या मिनिटांनी, म्हणजे तो व्हॅल्यू झाला 90 डिग्रीचा आपला. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता आपण. एक तर हा कोण होईल आणि दुसरा 5च्या पुढे जाऊन इकडे एक कोण होईल, तो तुमचा 5च्या पुढे त्या साईडला पण एक तुमचा कोण होणार आहे. ठीक आहे, चला पाहूया तो कोणता कोण होतो आणि कसा कोण बनतो, चेक करूया आपण मित्रांनो. ओके, चला एम ची व्हॅल्यू काय येईल? 2 भागिले 11. तिसा पंचे होतात 180, 180 अधिक 90 किती होतात? ते 180 अधिक 90 270 होतील. म्हणजे व्हॅल्यू किती झाली? 540 भागिले 11. हिला अजून छोटं करू आपण, पहा 11 चोक 44, 100, 11 9 99, 1 भागिले 11. म्हणजे किती मिनिटांनी होईल ही व्हॅल्यू? 5 वाजून 49.1 भागिले 11 मिनिट. ओके, म्हणजे व्हॅल्यू पहा एक्झॅक्टली अशी होणार आहे. ठीक आहे, क्लिअर? त्यावेळीस त्यांचा कोण किती असणार आहे मित्रांनो? 90 डिग्रीचा कोण असणार आहे. क्लिअर आहे का? चला, काही चुकतंय का एकदा व्यवस्थित पाहून घेऊ. 27 दुने 54, बरोबर आहे का? 11 चोक 44 आलं, बरोबर आहे ही व्हॅल्यू. पुढं 44 म्हणजे 100, 11 9 99 आणि 1 पूर्णांक. हे या पद्धतीने हा अँगल किती बनणार आहे आपला? 90 डिग्रीचा अँगल बनणार आहे. क्लिअर झालं मित्रांनो? ठीक आहे, तर एकदा आपण प्लस घेतलं, एकदा आपण काय घेतलं? मायनस घेतलं. ठीक आहे, हा तेच म्हणतं, इथं चुकलं आपलं. ठीक आहे, 150 आणि 90, 150 आणि 90 ही व्हॅल्यू होते 240. 240 म्हणजे ही व्हॅल्यू होणार आहे 480, व्हॅल्यू होणार आहे 480. ठीक आहे, हे कशावरून कळलं? 50 म्हणजे 45च्या वर जाते ना, आणि 6च्या पुढे जात नाही, तर 90 डिग्रीच्या वर अँगल गेलता, तर त्यामुळे ते चुकलं. काही प्रॉब्लेम नाही, करू त्याला आता. 480 भागिले 11 किती येतील? 11 चोक 44, हे तर आलं 40, 11 त्रिक 33, 11 त्रिक 33, बरोबर. उरले किती? 7, 43.7 भागिले 11. आता ही बरोबर ही 45च्या वर पण नाहीये, आणि हा काटा बरोबर एक्झॅक्टली मॅच करणार आहे, कारण आपण 6च्या जवळ गेलो एकदम. तर हे बरोबर येणार आहे तुमचं 5 वाजून 43.7 भागिले 11 मिनिटांनी. तो अँगल किती करणार आहे तुमचा? तो अँगल करणार आहे तुमचा 90 डिग्रीचा. ओके, चला या पद्धतीने हे गणित होतं आपलं. क्लिअर झालं का? ओके, आता आपण मगाशीच पाहिलं होतं 2 ते 3च्या दरम्यान, 2 ते 3च्या दरम्यान तो एकदाच 90 डिग्री करतो. तो कधी एक व्हॅल्यू असेल, कारण दुसरी व्हॅल्यू 3 ला येईल आपली. क्लिअर आहे का? दुसरी व्हॅल्यू 3 ला येईल. पहा इथं तेच विचारलंय आपण. दोन्ही व्हॅल्यू चेक करू. ठीक आहे, 2 ते 3च्या दरम्यान चेक करू आणि 3 ते 4च्या दरम्यानची पण करू, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल 2 ते 4 वाजेपर्यंत किती वेळा करेल तो. किती वेळा करायला पाहिजे? 2 ते 4च्या दरम्यान. लॉजिकली एका तासात 2दा करतो तो 4 वेळा व्हायला पाहिजे, पण तो किती वेळा होईल? आता 3च वेळा होईल. 3च वेळा होईल. कसा 3 वेळा होईल चेक करूया. चला चेक करूया, मी सांगतो. 2 ते 3 आणि 3 ते 4 या 2 तासाच्या कालावधीत 3दाच तो अँगल 90 डिग्रीचा होईल. कसा होईल चेक करू. आधी 2 ते 3चं काढू. T1 ची व्हॅल्यू किती झाली मित्रांनो? 2. ही जर 2 झाली तर m किती होईल तुमचा? m बरोबर 2 भागिले 11 T1. पहिल्यांदा येईल T1. क्लिअर आहे का? नीट पहा काय होतं. T1 गुणिले 30 अधिक वजा 90 हे असं होईल. तर पहिल्यांदा अधिक घेऊ आणि नंतर वजा घेऊ. मी 2 ते 3च्या दरम्यानची व्हॅल्यू काढतोय, नीट ध्यान देऊन ऐका. नंतर आपण 3 ते 4 पण काढणार आहे. ठीक आहे, चला पहिली व्हॅल्यू काय येईल? m बरोबर 2 भागिले 11. T1 ची व्हॅल्यू 2 घेतली तरी किती होईल? 60 अधिक 90. पहिलं हे. आणि दुसरं काय होईल? m बरोबर 2 भागिले 11. T1 ची व्हॅल्यू किती होईल? 60 वजा 90. 60 वजा 90 वजा 30 येतं. वजा 30 आलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं 2 भागिले 11 काय करायचंय? 360 वजा 30 व्हॅल्यू घ्यावी लागेल. किती होईल ती व्हॅल्यू? 360 वजा 30 केलं तर 330. m ची व्हॅल्यू किती येईल? 2 भागिले 11 गुणिले 330. ही व्हॅल्यू ती 30 दुने 60, 60 मिनिटे. म्हणजे किती वाजता होणार आहे? पहिला कोण दुसरा काढला आता. किती? 2 वाजून 60 मिनिटे म्हणजे 3 वाजता.
पहिला कोण हा झाला 2 ते 3च्या दरम्यानचा पहिला कोण. आता दुसरा इकडे काढू. किती हा m बरोबर 2/11. 90 आणि 60 होता 150. 150 म्हणजे 300/11. 300/11 केलं तर किती होईल. 11 दुने 22, 80, 11 सती 77, 3/11. किती मिनिटांनी होईल म्हणजे तो किती मिनिटांनी होईल. 2 वाजून किती मिनिटांनी होईल. 27.3/11 मिनिटे. एवढ्या कालावधीनंतर तुमचा 90 डिग्रीचा कोन बनणार आहे. हा एक झाला. दुसरा 3चा झाला. आता आपण 3 ते 4 वाजेचा काढू म्हणजे आपल्याला कळेल. तुम्ही म्हणाल 3 ते 4 पण 2 व्हॅल्यू येतील आणि 2 ते 3 पण 2 व्हॅल्यू. मित्रांनो 3 वाजताची व्हॅल्यू ही 2 ते 3 मध्ये पण येणार आहे आणि 3 ते 4 मध्ये पण येणार आहे. ओके, तर आपण दोन्हीपैकी एकदाच ठिकाणी ही घेऊ म्हणजे आपले टोटल 2 ते 3 आणि 3 ते 4 मध्ये 3दा तो 90 डिग्रीचा कोन करेल. जो बेसिकली व्हायला पाहिजे 4दा पण तो होणार आहे 3दा. त्यामुळं हे आपल्याला कळून जाईल की ही व्हॅल्यू कशी येते. ठीक आहे, चला चेक करूया. 3 ते 4चं मी व्हॅल्यू काढतो. 3 ते 4 किती वेळा होईल चेक करा मित्रांनो. 3 ते 4 परत तेच m बरोबर 2/11. T1 ची व्हॅल्यू 3 येऊन जाईल गुणिले 30 अधिक वजा 90. बरोबर आहे. पहिला अधिक इकडे घेऊ वजा इकडे घेऊ. m ची व्हॅल्यू किती येईल पहा. 2/11 90 अधिक 90. ओके, ही एक पहिली व्हॅल्यू झाली. दुसरी व्हॅल्यू m बरोबर 2/11. पहा काय झालं हे 2/11 किती होऊन जाईल. 90 वजा 90. 90 वजा 90 केलं तर सगळं शून्यच होऊन जाईल म्हणजे m बरोबर 0. 0 मिनिटं म्हणजे 3 वाजता चालून 0 मिनिटं म्हणजे ही व्हॅल्यू येईल 3 वाजता. पहा 3 वाजता. 3 ते 4 मध्ये पण 3 वाजता आलं. 2 ते 3 मध्ये पण 3 वाजता आलं तर आपण एकदाच 3 वाजता घेणार आहे. म्हणून ही व्हॅल्यू कट करू आणि पुढची व्हॅल्यू तर येणार आहे. किती येणार आहे. 180 दुने 360/11 म्हणजे किती व्हॅल्यू मित्रांनो. 11 त्रिक 33, 11 दुने 22, 8.11 मिनिटे. किती वाजून 3 वाजून 32.8/11 मिनिटांनी तुमचा कोन कितीचा होणार आहे मित्रांनो 90 डिग्रीचा. आणि 3 वाजताची व्हॅल्यू 2 ते 3 मध्ये आली म्हणजे बेसिकली 2 ते 4च्या स्लॉट मध्ये 3दा होतं. एक तर ह्या टाइमला होतं आणि 2 टाइम आपण इथं घेतले होते. कोणते 2 टाइम घेतले होते आपण. येस, कोणते 2 टाइम घेतले होते. एक हा झालता 2 वाजून आणि एक दुसरा झालता 3 वाजता. तर त्यामुळे आपण म्हणतो 12 तासाच्या स्पॅन मध्ये तुमचा 90 डिग्रीचा कोन किती वेळा होणार आहे 22 वेळा. आणि 24 तासाच्या स्पॅन मध्ये हाच 90 डिग्रीचा कोन किती वेळा होणार आहे तुमचा 44 वेळा. 22 अधिक 22 बरोबर 44. तर हे लॉजिक व्यवस्थित ध्यानात घ्या म्हणजे आपले सर्व प्रॉब्लेम व्यवस्थित पद्धतीने काय होणार आहे मित्रांनो सुटणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया. काय दिलं इथं वाचा. मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांसह 90 डिग्रीचा कोन कधी बनवतील हे काढायचे आपल्याला. ओके, आणि किती वाजेपासून दिले 8 ते 9 वाजेच्या दरम्यान कोणत्या वेळी बनवतील. म्हणजे T1 ची व्हॅल्यू सुरुवातीची व्हॅल्यू किती आली 8. T1 ची व्हॅल्यू 8 आली. चला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. m मिनिट बरोबर 2/11 इंटू किती येईल मित्रांनो आपलं. ही व्हॅल्यू काय येणार आहे आपली. T1 ची व्हॅल्यू आहे 8 गुणिले 30 आणि 90 डिग्रीचं कोन आहे म्हणजे अधिक वजा 90 येणार आहे इथं. चला काय येईल व्हॅल्यू. 2 व्हॅल्यू येतील. पहिल्यांदा प्लस घेऊ नंतर मायनस घेऊ. m बरोबर 2/11 किती येईल 8 त्रिक 24 240 अधिक 90. अधिक 90 इकडे घेऊन वजा 90 इथं घेऊ. m बरोबर किती होईल 2/11 240 वजा 90. चला काय येईल व्हॅल्यू चेक करा. m बरोबर 2/11 गुणिले किती येईल 224 आणि 9 किती होता 330. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू किती होणार आहे पहा नीट काढली तर ही व्हॅल्यू होणार आहे 60 मिनिटं. म्हणजे किती वाजता 9 वाजता. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे 9 वाजता दिसतानाच दिसतं. 9 म्हणजे या साईडला डाव्या साईडला तुमचा म्हणजे पश्चिमेकडे असतो आणि हा तुमचा 12 म्हणजे कुठं असतो उत्तरेकडे. तर एक्झॅक्टली तिथं बनणार आहे तुमचा 90 डिग्री. आता एकदा याला होईल आणि एकदा अजून एका कोणत्या तरी व्हॅल्यू येईल. कोणती व्हॅल्यू येईल ती पहा. 2/11 ही व्हॅल्यू येते 240 वजा 90 केलं तर 150 म्हणजे 300/11 होईल. 300/11 म्हणजे किती मिनिटं होणार आहे मित्रांनो. 11 दुने 22 11 7 77 27.3/11 मिनिटे या कालावधीत एक होणार आहे. आता 9 वाजता हा तुमचा 8 ते 9च्या दरम्यान पण येईल आणि 9 ते 10च्या दरम्यान पण येईल. म्हणजे हा
ही व्हॅल्यू एकदाच ट्रीट करायची. क्लिअर आहे का? म्हणजे पहा, एक तर आपण आधी घेतलं होतं 2 ते 3च्या दरम्यान एकदा आलता आणि 8 ते 9च्या दरम्यान एकदा येतो. अशा पद्धतीने हा तुमच्या 12 तासात किती वेळा येणार आहे? हा तुमचा 90 डिग्रीचा कोन 22 वेळा. ओके, ही व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची? 8 वाजून 27.3/11 मिनिटे. यावेळी तुमचा कोण होणार आहे? किती डिग्रीचा होणार आहे तुमचा कोण मित्रांनो? आपला कोण होणार आहे टोटल तुमचा कितीदा? 90 डिग्रीचा. ठीक आहे का? हे व्यवस्थित समजून घ्या, हे खूप खूप महत्वाचं आहे. 3च व्हॅल्यू एक्झाम मध्ये खूप वेळा विचारल्या जातात. कोणत्या 3 व्हॅल्यू मित्रांनो? थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री, थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री आणि थीटाची व्हॅल्यू 180 डिग्री. ओके, चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया आपण. येस, 10 नंबरचा प्रॉब्लेम. आता इथं थोडंसं वेगळं दिलंय. वेगळं म्हणजे कोणत्या वेळी? 2 वाजून 10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल? सिंपल, फार सिंपल आहे हा कन्सेप्ट. 2 वाजून म्हणजे इथं तुम्हाला T1 दिलाय. T1 किती दिलाय? 2. 10 मिनिटं, यम ची पण व्हॅल्यू दिली आहे 10 मिनिट. यम 10 मिनिटं आणि विचारलं काय? थीटा विचारलाय. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, यम बरोबर काय असतं मित्रांनो? 2/11. T1 पण आहे 2 गुणिले 30. आता ही व्हॅल्यू T1 ची व्हॅल्यू लहान आहे, लहान असली इथं वजा थीटा होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे ही गोष्ट. क्लिअर आहे का? चला मग काय यांचा अँगल चेक करा. ओके, यम ची व्हॅल्यू पण 10 आहे. 10 बरोबर 2/11. 30 दुने होतात 60 वजा थीटा. हे पाय 11 तिकडे गेले ते 110/2 55 होतील. 55 बरोबर 60 वजा थीटा. म्हणजे थीटाची व्हॅल्यू सरळ सरळ किती आली मित्रांनो? आपली थीटाची व्हॅल्यू आली 5 डिग्री. 2 वाजून 10 मिनिटांनी कितीचा अँगल असणार आहे त्यांच्यामध्ये मित्रांनो? 5 डिग्रीचा अँगल असणार आहे. ओके, फार सिंपल कन्सेप्ट आहे. व्यवस्थित फक्त याला डील करता यायला पाहिजे. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम पाहूया मित्रांनो. 2 वाजून, आता तुम्ही पण एकदा ट्राय कराल. 2 वाजून 30 मिनिटांनी, चला सांगाल 2 वाजून 30 मिनिटांनी कितीचा अँगल असेल? 2 वाजून 30 मिनिटांनी कितीचा कोन बनेल? असा प्रश्न विचारलाय त्यांनी. सांगा काय येईल? फॉर्म्युला माहिती आहे मला, यम बरोबर 2/11. पुढं काय येईल मित्रांनो? T1 गुणिले 30 अधिक वजा थीटा. बरोबर आहे का? ओके, आता इथं कन्सेप्ट काय आहे? 2 वाजून सांगितले म्हणजे थीटाची व्हॅल्यू येणार किती आहे? वजा. थीटाला वजा घेऊ, वजा थीटा होईल. 2 वाजून T1 गुणिले 30 ही व्हॅल्यू होणार आहे 60 वजा थीटा. बरोबर 2/11 येत असणारे गुणिले हे, आणि यम ची व्हॅल्यू दिली 30. 30 जर काढली तर हे येईल 15 गुणिले 11 म्हणजे 165. 165 वजा बरोबर 60 वजा थीटा. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? थीटाची व्हॅल्यू 60 वजा 165. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली मित्रांनो? वजा 105. पण अँगल वजात नसतो, त्यामुळे याला आपण थीटा बरोबर अधिक 105 म्हणू शकता. बस झालं, एवढाच कन्सर्न आहे हा. ओके, क्लिअर आहे का? हा अँगल किती झाला आपला? अधिक 105, कारण थीटा वजात नसतो, तो त्यांनी उलटा मेजर केला असणार आहे. ठीक आहे, आता इथं 360 वजा 105 केलं तरी चाललं, पण तो उलटा अँगल भेटल. ओके, त्यामुळे ही व्हॅल्यू किती येणार आहे? 105 डिग्री. तुम्ही चेक पण करू शकता. कसं चेक करणार आता मला सांगा? 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे कसं असणार आहे? तुम्ही घड्याळ व्यवस्थित पहा. हा झाला 12, हा झाला 1, हा झाला 2 आणि इथं असणार आहे 3. नंतर हा 4 असणार आहे, हा 5 असणार आहे आणि हा असणार आहे 6. 30 मिनिटं म्हणजे मिनिट काटा एक्झॅक्टली इथं असणार आहे. तास काटा कुठं असेल? तास काटा या दोघांच्या मध्ये असणार आहे एक्झॅक्टली. हे पूर्ण जे असतं 30 डिग्रीचं असतं, तर 2:30 वाजता ही किती व्हॅल्यू होणार आहे? पहा, 2:30 वाजता ही होणार आहे 15 डिग्री. म्हणजे इथून इथपर्यंत हा अँगल किती झाला? 15 डिग्री. कारण एक्झॅक्टली सेंटरला असणार ना 2:30 ला. 2 ते 3 हा अँगल आपण पाहिला होता. एका तासातला अँगल किती? तास काटा किती वेळा फिरतो? 30 डिग्री. म्हणजे अर्ध्या तासात किती वेळा फिरल? 15 डिग्री. म्हणजे ही व्हॅल्यू झाली 15 डिग्रीची. ही व्हॅल्यू किती? टोटल 90 डिग्री आहे. तर 90 अधिक 15 घेतल्यावर थीटाची व्हॅल्यू येणार आहे आपली 105 डिग्री. किती येणार आहे मित्रांनो व्हॅल्यू? 105 डिग्री. मी आज एवढे कन्सेप्ट घेतले, या कन्सेप्टच्या बाहेर तुम्हाला एक पण प्रश्न येणार नाही घड्याळाचा. ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला कोण देऊन तुम्हाला त्यांचे किती मिनिटांनी होईल ते विचारतील. मी परत एकदा रिवाइज करतो. हा खूप खूप महत्वाचा कन्सर्न आहे मित्रांनो, याला इग्नोर करू नका. ठीक आहे का? हा एकदा जर टॉपिक केला तर तुम्हाला खूप ठिकाणी फायद्याचा होणार. याला जास्त रिव्हिजन द्यायची पण गरज नाहीये. ठीक आहे, पहा 180 डिग्रीचा कोण किती वेळा होतो आपला? टोटल 22 वेळा. कधी होणार नाही? 6 ते 7 मध्ये तो होणार नाही. आता तुम्ही म्हणाल 6 ला होईल. 6 ला झालेला कन्सर्न आपण 5 ते 6 मध्ये ट्रीट करतो. तर 6 ते 7 होत नाही, 7च्या पुढे जाऊन तो होईल. म्हणून
12 तासाच्या स्पॅनमध्ये 11 वेळा होईल आणि पुढच्या 12च्या याच्यात 11, तर टोटल 24 तासात 22 वेळा होईल. त्याच पद्धतीने 0 डिग्री कधी होणार नाही, 12 ते 1 पर्यंत 0 डिग्री होणार नाही. 12ला होतो तो 11 ते 12 मध्ये कन्सिडर होतो. त्यामुळे तुमचं हे पण किती वेळा जाणार आहे, 24 तासाच्या स्पॅन मध्ये 22 वेळा जाणार आहे. ओके. नंतर 90 डिग्रीचा कोन कधी बनेल आपला, मिनिट तास आणि तास काटा यांच्यात 90 डिग्रीचा कोन कधी बनतो, यांच्यात 90 डिग्रीचा कोन प्रत्येक तासात दोनदा बनतो. फक्त 2 ते 3 वाजे दरम्यान एकदा घडेल आणि 8 ते 9 वाजेपर्यंत एकदा घडेल. असं का, 3 वाजेपर्यंतचा स्पॅन एक तर 2 ते 3 मध्ये येईल किंवा तुमचा 3 ते 4 मध्ये जाईल. आणि आता आपण इथं 2 ते 3 वाजेपर्यंत एकदा घडलं म्हणजे नक्कीच तो 3 ते 4 मध्ये ट्रीट केलाय. 8 ते 9 वाजेपर्यंत कधी घडल, 8 ते 9 वाजेपर्यंत एकदाच घडल, कारण 9 ते 10 पर्यंत मध्ये आपला 9 वाजेचा स्पॅन आपण घेतलाय. तर अशा पद्धतीने किती वेळा घडणार आहे, टोटल 44 वेळा. किती वेळा घडणार आहे, 44 वेळा. ओके. आणि हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. मिनिट बरोबर 2/11 T1 गुणिले 30 अधिक वजा थीटा. थीटा जर 0 डिग्री असेल तर हा फॉर्म्युला डायरेक्ट बनतो m बरोबर 2/11 T1 गुणिले 30. हे आत्ताच आपण पाहिलं होतं. जर तुमचा थीटा जर तुमचा 180 डिग्री असेल तर तुम्ही काय करतो, थीटा 180 डिग्री असेल तर T1 च्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं. T1 ची व्हॅल्यू जर तुमची T1 ची व्हॅल्यू जर 6 पेक्षा कमी असेल तर इथं वजा येईल. T1 ची व्हॅल्यू 6 पेक्षा मोठी असेल तर इथं अधिक येईल. T1 ची व्हॅल्यू 6 घेतली तर दोघांपैकी एक साइन घेतलं तरी चालतं. आणि थीटा जेव्हा 90 डिग्रीचा असतो तेव्हा मात्र दोन्ही साइन घेणं मॅन्डेटरी असतं, कारण एका तासामध्ये 90 डिग्री 2 वेळा बनतो. तर यावरून आपण हे सगळे फॉर्म्युले आपण पाहिलेत आणि त्यावरून आपण गोष्टी पण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ठीक आहे. सर्व गोष्टी आपण काय केल्या मित्रांनो, कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ओके. चला, तर हे अँगल आपल्याला माहिती आहे कसे काढायचे व्यवस्थित घ्या. हा, अँगल मध्ये एक फक्त तुम्हाला कन्सर्न मी एक सांगितलं होता जो आपण मगाशी पाहिला होता. तो कन्सर्न कोणता होता, यस, जर तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये गेली, जसं इथं गेलती ना, हा फॉर्म्युला पहा, 150 वजा 180 निगेटिव्ह मध्ये चालली व्हॅल्यू, वजा 30 येणार आहे. पण वजा 30 मिनिट नसल्यामुळे इथं 360 मधून ते वजा करा, कारण कधी कधी कॅल्क्युलेशनला मुलं चुकतात आणि हे 360 मधून वजा केलं तर जो काही येईल तो व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ओके. चला, तर हा पण कन्सेप्ट आपण इथं चेक केला, राईट. 0 डिग्रीचा पण आपण पूर्ण पार्ट पाहिला. 90 डिग्री एका तासात दोनदा येतात म्हणून इथं एकदा अधिक घेऊन करावं लागेल कॅल्क्युलेशन, एकदा वजा घेऊन करावं लागेल कॅल्क्युलेशन. तर हे पण कॅल्क्युलेशन आपण केले. ठीक आहे का, याचे पण व्यवस्थित उत्तर आपण काढले. आणि सगळ्यात शेवटी कोणता कन्सेप्ट घेतला आपण, 2 वाजून 10 मिनिटं. तर कोणताही तुम्ही टाइम घ्या, त्याला तुम्ही आरामशीर खूप सोप्या पद्धतीने व्हॅल्यू काढू शकता. 2 वाजून 10 मिनिटांनी थीटाची व्हॅल्यू किती आली, 5 डिग्री. ठीक आहे. चला, एक कन्सेप्ट अजून एकदा एक व्हॅल्यू काढून पाहू किती येतं. जर मला काढायचंय समजा किती, 6 वाजता आणि 0 मिनिटांनी, 6 वाजून 0 मिनिटांनी किती कोण येईल सांगा मित्रांनो. m बरोबर 2/11. ठीक आहे. ही व्हॅल्यू काय होऊन जाईल आपली, T1 गुणिले काय होऊन जाईल, हे. ठीक आहे. T1 गुणिले काय, 30. ओके. आणि थीटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर 6 वाजता आपण अधिक किंवा वजा कोणती व्हॅल्यू घेतली तरी चालणार आहे आपल्याला, बरोबर आहे का. आणि m ची व्हॅल्यू किती झाली, 0. क्लिअर आहे. ओके. m ची व्हॅल्यू किती झाली मित्रांनो आपली, 0 डिग्री झाली. 6 वाजता किती मिनिटं असतात, 0 मिनिटं असतात. ओके. पण 0 मिनिटं घेतल्यावर तर कॅल्क्युलेशन सगळे कॅन्सल होऊन जातील. काय होऊन जातील आपले, कॅन्सल होऊन जातील. क्लिअर आहे का. म्हणून आपण इथं करू का, याला 60 मिनिटं घेऊन पाहूया. याला आपण व्हॅल्यू किती घेऊ, 60 मिनिटं घेऊ. ओके, बरोबर आहे का. पण 60 मिनिटं घेतले तर T1 5 घ्यावा लागेल. ठीक आहे. क्लिअर आहे का. T1 किती घ्यावा लागेल, 5 घ्यावा लागेल. ओके. चला, आपण काय करूया, 6 वाजता म्हटलं म्हणून m ची व्हॅल्यू 0च घेऊ. ओके. 0 बरोबर 2/11 किती होईल, 6 गुणिले 30 अधिक थीटा होईल, बरोबर आहे का. पण होणार काय, 2/11 तिकडे गेल्यावर 0च होतील, म्हणजे होईल काय, थीटा बरोबर वजा 180. आणि मी आता सांगितलं थीटाची व्हॅल्यू वजा मॅटर करत नाही, ती व्हॅल्यू सरळ सरळ लिहू शकतो आपण 180 डिग्री. क्लिअर आहे का. म्हणजे पहा, बरोबर 6 वाजता त्याचा कोण किती झाला, 180 डिग्री. मी इथं 6 वाजता घेतलं त्यामुळे इथं व्हॅल्यू 0 घ्यावी लागणार आहे. 5 वाजता म्हटलं असतं तर मात्र हे सगळे कॅल्क्युलेशन बदलले असते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर 6 वाजता आपला कोण कितीचा असतो मित्रांनो, 180 डिग्रीचा. या पद्धतीने आपण हे सर्व गणित सोडवू शकतो. ठीक आहे का मित्रांनो. चला, तर
हा प्रॉब्लेम आपला इथंच झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज मी तुमचे सगळे कन्सेप्ट घड्याळावरचे क्लिअर केलेत. या बाहेर एकही प्रश्न येणार नाही ही गॅरंटी मी देतो. ठीक आहे, पण हे प्रॉब्लेम व्यवस्थित ध्यानात ठेवा, कोणत्या पद्धतीने डील करायचं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ओके मित्रांनो, चला आज आपण इथंच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये हे सर्व शेअर करा. ठीक आहे का? चला आज आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. चलो बाय बाय, टेक केअर.